नाही आले 100 तरी चालतील, पण येऊ द्या ना मीडियासमोर. मीडिया तयारच असतो बऱ्यापैकी, काही ना काही तर दाखवतो. पण कार्यकर्ते किती आंदोलनामध्ये जातो आपण. मी आंदोलनात गेलो, मी याच्या विरुद्ध बोललो तर माझं काय होईल? त्याच्या विरुद्ध ईडी लागेल का? त्याच्या विरुद्ध लागेल CBI लागेल का? त्याच्या विरुद्ध बोल ACB लागेल का? ही जर भीती मनात बाळगून कोणी बोलत असेल तो कार्यकर्ता पुढच्या कालखंडामध्ये पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होऊ शकत नाही. हे स्वार्थी कार्यकर्ते आहेत. पार्टीसाठी काम करत असताना, पार्टीसाठी काम करत असताना अंगावर घेण्याची भूमिका घ्या, तरच संघटन मजबूत होईल, तरच तुम्हाला यश मिळणार आहे पुढच्या कालखंडामध्ये. चर्चेमध्ये अनेक विषय येऊ शकतात. अरे महागाई झाली, रॉकेल नाही, डिझेलने रॉकेल बंद करून टाकलं, डिझेल झालं, पेट्रोल झालं. साधं स्मशानभूमीत गेलं आणि एखादं प्रेत जळत नसलं आणि त्याला म्हणलं रॉकेल बंद केलं हो या सरकारनं, तर आता रॉकेल टाकलं असतं. अरे डिझेल महंगा हो गया, अबे डिझेल महंगा नाही तर डिझेल आणून टाकलं असतं. जिथे मिळेल तिथे चर्चा करा. अनेक ठिकाणी केंद्र सरकारचा पैसे, गल्लोगल्ली पैसे, अनेक विषय नजरेसमोर आहेत. अनेकांनी आता मागच्या शब्दामध्ये बोललेत. पण हजारो तोंडांनी ज्यावेळेस आपण हे मांडू त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जाईल. एक एक गोष्ट वारंवार 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 लोकांना सांगावी लागते. एक वेळ सांगून उपयोग नसतो, संघर्ष करावा लागतो. आणि या माध्यमातनं आपल्याला हे करत असताना संघटन मजबूत करावं लागतं. संघटनेशिवाय पर्याय नाही. माननीय शरद पवार साहेबांची पुण्याई शेवटच्या टोकापर्यंत आहे, पण हे पुण्याई एकत्र करून आणण्याचे जर काम करायचं असेल तर संघटनेशिवाय होणार नाही. आणि यासाठी सर्वांचे मतभेद दूर केले पाहिजे. नाही तर मग काय नाथा बोलून माझं काम ते केलंच नाही, म्हणजे अंधो मी कशाला बोलू, मग त्याने हे केलंच नाही मी कशाला बोलू. तो मोठा आहे, त्याची जबाबदारी आहे, त्याने करावं, माझी जबाबदारी नाही आहे. सर्वसामान्य सैनिकाप्रमाणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तो लहान असो, मोठा असो, पदाधिकारी असो वा नसो, त्याची ही जबाबदारी आहे पक्षाच्या कामासाठी. जर आता आपल्याला युद्ध जिंकायचं असेल तर प्रशिक्षण झालं आहे. हे प्रशिक्षण शिबिर आहे, तुम्हाला माहिती मिळाली आहे, युद्धाची तयारी झाली आहे. पण शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण जोपर्यंत तुमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत काय. मग शस्त्र कोणते आहे? हेच आहे, आंदोलनं, मोर्चे, हे ते. बोला, महंगाई पे बोलो, त्याच्यावर याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. मग असे उत्कृष्ट प्रकारचं काल त्यांनी बोललं सोशल मीडिया. आता मी त्यात फार बोलत नाही, पण सोशल मीडिया हे पुढच्या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे. एक जर टीकाटिप्पणी आली आपल्या पक्षावर किंवा माननीय शरद पवार साहेबांवर तर शेकडोनं त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया असल्या पाहिजे की तो समोरचा माणूस नाउमेद झाला पाहिजे. अरे कुठून बोललो मी कालचा विषय पहिला बोलायला नको. माननीय आमचे जे जितेंद्रजी आव्हाड इथं बसले असतील, पण जितेंद्रजींनी काल एक विषय सांगितलं की भगवान श्रीराम हे मांसाहारी होते. कदाचित हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल, ते पार्टीचं मत असेलच असं मला वाटत नाही. पण तो एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो, ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो, त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं समोर निवडणुका असतात, तर असे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितेंद्र आव्हाड साहेबांना वडिलकीच्या नात्यानं मी सांगणार आहे. माझा तो अधिकार आहे. का मधमाशांच्या पोळ्याला दगड मारायचं, कशाला अंगावर घ्यायचं. अनेकांनी विषय बोलायला असू शकतं, त्यांचं मत आहे, त्यांचं मत त्यांच्या दृष्टीनं ते 100% खरंही असेल, पण तर माझं मत नाही आहे. माझी श्रद्धा आहे, तुमची श्रद्धा आहे, लाखो लोकांची श्रद्धा आहे. काल रात्रभरापासून 1 वाजेपर्यंत पत्रकार मला विचारत होते तुमचं मत काय. तुम्हाला तर माहीत आहे अलीकडे काय झालं आहे या मीडियाला. इकडे काही बोललं की बाहेर मीडिया उभा असतो, गेले की ते आपल्यासमोर काय तुमचं काय म्हणणं आहे. आव्हाड साहेब असे बोलले, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया. अरे का प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया देत बसायची का. पण एक तुम्हाला सांगतोय
की निवडणुकीच्या दरम्यान असा कोणताही वादग्रस्त विषय घेऊ नका जो आपल्या अंगावर येईल, जरी खरं असलं तरी घेऊ नका अंगावर. अरे शक्ती खर्च करा ना, दुसरीकडे करा शक्ती निर्यात बंदीवर. कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, संत्र्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तूरला भाव नाही. मागच्या वर्षी कापूस 15,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला होता, 12,000 रुपये विकला गेला होता. आज 6,000 घ्यायला कोणी तयार नाही. केंद्र सरकारने त्याच्यावर निर्यात बंदी केली, निर्यात शुल्क लावलं कापसावर. जो कापूस या विदर्भ मराठवाडा खानदेशचा मुख्य उत्पादन आहे, त्या कापसावर तुम्ही त्या ठिकाणी निर्यातीवर शुल्क लावता, निर्यातीवर हे करतात. बंद केलं, 6,000 रुपये भावला. या ठिकाणी दुधाचे दर कमी झाले. परवा दिवशी एकच दिवस आळवा गेला, संत्र्यावर निर्यात शुल्क लावलं 40%. संत्रा आता हा काही निर्यात शुल्क लावण्याचा विषय असू शकतो? विदर्भामधलं प्रामुख्यानं नागपूर शहरामधलं संत्रा हे मुख्य उत्पादन आहे. आज मुळातच संत्रा कोणी खायला तयार नाही अशी स्थिती आहे. संत्र्याला भावच नाही आहे. मातेमोल भावना संत्रा विकला जातो आहे नागपूरकडे. मी अधिवेशनाच्या कालखंडात पाहिलं. त्याच्यावर तुम्ही निर्यात शुल्क परवा लावलं. 40% ठरलेला दर आहे त्यांचा. त्याच्यावर निर्यात शुल्क लागला, शेतकरी ठार मेला. मागच्या 15 दिवसापूर्वी तुरीची खरेदी 16,000 रुपये प्रति क्विंटल नव्हती. NFDCकडे, नाफेडकडे. आजचा बाजारभाव तुरीचा 9,000 रुपये प्रति क्विंटल आहे. कारण तूर आयात केली, 15 दिवसात आयात केली, 9,000वर आली. मेला की नाही शेतकरी? सगळेच भाव जर सोयाबीनचे भाव नाही, याचे भाव नाही, शेतकऱ्याला मदत नाही. इकडे लूट आहे, तिकडे लूट आहे. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर इकडे पावसामुळे हैराण आहे, गारपिटीमुळे हैराण आहे, त्याचे पैसे येत नाही आहे. शेतकऱ्यांना मूर्ख बनवतात की तुम्ही कर्ज भरा, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये अनुदान देऊ, प्रोत्साहन अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. हे एक लक्षात घ्यावा. शेतकरी याचा विरोधी हे सरकार आहे. ही भूमिका वारंवार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवा. या सरकारमुळे तुमचे हाल आहे. हे शेतकऱ्यांचे विरोधी आहे. माझे वडील मला, ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी. हे भिकारी करून सोडतील तुम्हाला. हा व्यापारी राजा आहे. याला व्यापाराच्या पलीकडे डोक्यामध्ये काही येत नाही. शेतकरी आज भिकारी झाला. शेतकऱ्याच्या मनात असंतोष आहे. निवडणुकीची वाट पाहतोय. पवार साहेबांच्या आदेशाची वाट पाहतोय. साहेब निवडणुका कधी लावतायत सांगा. लागल्या रे लागल्या की तुमच्या आदेशाचं पालन करू, आम्ही यावर उलथून टाकू. हे गल्लोगल्ली फिरत, काही मूर्ख बनवत, जाती जातीमध्ये भानगडी लावत, मराठा समाजाला आंदोलनामध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं का हो? इतका मोठा मराठा समाज, मोठ्या संख्येनं मराठा समाज जमा होतो, एक दिवसात झालं नाही. तुम्ही या मराठा समाजाला तुम्ही प्रोत्साहित केलं. आरक्षण आम्हीच देऊ. माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण, पक्क आरक्षण, टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तर मी राजकारण संन्यास घेणार राजकारण संन्यास. मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या. तुम्ही सांगितलं त्यांना. छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की या मराठा समाजाला मी आरक्षण देऊ, त्यावेळेस त्या मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय. आणि मग ते रस्त्यावर उतरले. त्यांची मागणी काय गैर आहे? ते संकटमोचक म्हणून घेणारा गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित. त्यांनी नव्हतं मागितलं, ह्यांनी लिहून दिलंय. हे बोलले की आम्ही ओबीसी आपला मराठा समाजाला आरक्षण देऊ, टिकणारं आरक्षण देऊ, सगळ्या सोयऱ्यांसहित देऊ. तुम्ही सांगितलं ना, मग आता द्या. कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा. अरे माझ्याकडं माननीय शरद पवार साहेबांची सभा होती जळगावला. राजेश भाई टोपे वगैरे सगळ्या जळगावला होता. आम्ही
सकाळी आंदोलन चाललं, लाठीचार्ज केला. जळगाववरून सकाळी सारेचे सारे कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटायला गेले. हा पहिला नेता आहे की त्या ठिकाणी इतक्या लवकर पहिल्यांदा भेटायला गेले. का लाठीचार्ज झाला, किसने किया, क्या हो गया? पहिला माणूस होता सकाळी 4 वाजता जाणारा रोहितदादा पवार, की जळगावून उठल्याने गाडीने तिथे गेले की काय चाललंय, काय आंदोलनावर मारूच्यावर गाठीमार करतात, काय अन्याय केलाय, काय केलाय. आमची भूमिका स्पष्टपणे माननीय शरद पवार साहेबांनी आज नाही पूर्वीपासून मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची भूमिका. हे माननीय शरद पवार साहेबांनी वारंवार सांगितले. पण तुम्ही जातीमध्ये भानगडी लावतात, समाजामध्ये दुरावा निर्माण करतात, महाराष्ट्र अशांत करायला लागलं. या अशांत निवडणूक आल्या तेव्हाच काय होतं, तेव्हा ज्यांना का सुचत आहे, गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या दारी. अरे जनता झाली भिकारी, तुम्ही सरकारच्या दारी काय करता? गल्लोगल्ली सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी. हे मोठे मोठे टेंट लावणार, शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार, मंत्री येणार, तंत्री येणार, आणि काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार. काय देतात? शेतकऱ्याला 7-12चे उतारे आम्ही इतके दिले, संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला. अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री महोदय, हे तुमचं काम नाही, ते तलाठ्याचं काम आहे, त्यात सर्कलचं काम आहे, त्या नायब तहसीलदाराचं काम आहे. याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेला आहे, प्रशासन काम करत नाही, म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं. तुमचा प्रशासनावर धाक राहिलेला नाही आहे, प्रशासन नाही आहे. तुम्हाला गल्लोगल्ली फिरून सांगावं लागतं सरकार आपल्या दारी. सरकारी पैसा, सरकारी पेंडॉल, सरकारी गाड्या, सरकारी अधिकारी, अंगणवाडीच्या सेविका, शिक्षिका सारेचे सारे बोलवतात, राजकीय भाषणं करतात. राजकारणासाठी याचा उपाय पहिल्यांदा व्हायला लागलाय. कमी त्यामध्ये महाराष्ट्र अशांत आहे, ग्रह खाता फेल झालाय. मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये म्हटलं देवेंद्रजींना, म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिला नाही. म्हटलं होतं की नाही? कशी जीवावर आली होती, खालची वर. नाहीतरी त्यांचं माझं प्रेम अधिक आहे. मग दाखवतात की आमच्याकडे एवढे गुन्हे कमी झाले, एवढे केले. अरे काय गुन्हे कमी होणार, तुम्ही नोंदच करत नाही. FIR नोंद होतं का? तुमच्या तक्रारीची नोंद होते का? पोलीस यंत्रणा बटीक झालेली आहे, पोलीस यंत्रणा लाचार आहे. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पकडणं, ठेवून देणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं एवढं एकमेव काम आता पोलीस यंत्रणेला राहिलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे किती गुंडग असले, गुन्हेगार असले तरी त्यांना संरक्षण देण्याचं काम वरपासून खालपर्यंत केलं जात आहे. हा धोका आहे. निवडणुकीपूर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा की असे प्रकार घडणार आहे. आणखी असे प्रकार घडत असताना घाबरू नका. युद्ध जिंकायचं असेल तर 4 मरावे लागतात, 50 जगावे लागतात. त्याच्यातनं युद्ध जिंकतं. किती घायल झाले आणि किती मृत्युमुखी बसले याचा आकडा मोजायचा नसतो. एकच ध्येय समोर ठेवायचं, या सरकार हमको लाना है. आणि हे सारं जर करत असाल तर ह्या गोष्टी मांडल्या पाहिजे. अरे महिलांवर अत्याचार वाढतात, मुलींवर अत्याचार वाढतात. परवा दिवशीची गोष्ट सांगतो तुम्हाला. पुण्यातली एक मुलगी डेंटिस्ट कॉलेजला BDSला शिकायला आहे. 3 महिन्यापूर्वी एका गुंडाने तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. ती चालली होती तिच्या मोटरसायकल स्कूटीवर, तिला धक्के मारणं, तिला स्कूटी पाडणं. स्कूटी पाडली वगैरे. ती घाबरली फार. प्रिन्सिपलला सांगितलं की हा गुंडा आहे, हा मला त्रास देतो. प्रिन्सिपलने पोलिसला बोलवलं. पोलिसांनी त्याची हिस्ट्री काढली. तो हिस्ट्री शीटर गुंड होता, त्याची फॅमिली गुंड. ते गुंड असताना त्या ठिकाणी पोलिसांनी पकडायला सांगितलं, पोलिसांनी पकडलं नाही. जबरदस्ती त्या मुलीला उचलून घेऊन गेले. जबरदस्तीने त्या मुलीशी लग्न लावलं. ते मुलगी आहा फोडत होते, तिचा व्हिडिओ आहे. अरे माझं लग्न जबरदस्ती केलं होतं, मी तयार नाही.
चाकू लावला, सुरी लावली, जबरदस्तीनं तिचं लग्न लावलं. तिच्याबद्दल चाल तुला हनीमून करायचं आहे. ती म्हणे नाही ठीक आहे म्हणे नाही करेंगे, पण मला फक्त हे काढायचं होतं तुझ्यावर, खुन्नस काढायची होती की तू मला आली नाहीस, तुझी गाडी पाडल्यानंतर तू मला घाबरली. त्या मुलीला कोंडून ठेवलं महिनाभर, 1 महिना कोंडून ठेवलं. पोलिसांना कळवलं, पोलिसांनी काही कारवाई केली नाही. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. ते म्हणाले मी कारवाई करतो. कारवाई या क्षणापर्यंत झाले नाही, 4 महिने झाले. मुलीवर अत्याचार होत आहे. तिला इतकं मारलं की तिचे डोके फोडून टाकले, तिच्या हातावर अंगावर सूज झाली. ते मेडिकल सर्टिफिकेट घेऊन तिचे वडील तिकडे गेले. खाल पोकळे नावाचा एक अधिकारी होता, त्याने हाकलून दिलं त्या मुलीच्या वडिलांना. जा म्हणे आमची चौकशी सुरू आहे, तो सापडत नाही आम्हाला. 3.5 महिने झाले गुंड सापडत येतो. काय पुण्याची पोलीस यंत्रणा करताय? मी स्वतः सीपीशी बोललो. सीपीने मला आश्वासन दिलं की नाही साहेब, अरे म्हटलं मुलींचा अत्याचार आहे, मुलगी फक्त 20 वर्षाची आहे, डॉक्टर होते आहे, आयुष्य बर्बाद होत आहे, काही तर करा. फडणवीस साहेब गृहमंत्री आहात तुम्ही, शरम करा, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. या क्षणापर्यंत कारवाई नाही आहे. हे ग्रह खात आहे तुमचं. गल्लोगल्ली चालल्या दारू, मटका, जुगार, पन्नी, काय दारू, त्या चक्र्या फिकऱ्या. वारंवार सांगतो मी, विधान परिषदेमध्ये मांडलं. तो देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणतात त्याचे पुरावे द्या. आता पुरावे द्या म्हणजे मी नंबर दिलाय तुम्हाला, पत्ता दिला, नंबर दिला, सगळं दिलं, स्पॉट दिला, व्हिडिओ कॅसेट दिले. ते काय म्हणता रोहिणीताईंना तर ते GPS फोटो दिले, तरी काय नाही. महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही सगळे कार्यकर्ते आहे, मला चिठ्ठी द्यायचा बरं. सगळे कार्यकर्ते मला सांगा, एका कार्यकर्त्यानं हात वर करून की माझ्या मतदारसंघामध्ये 2 नंबरचे धंदे चालू नाही. एकाचा हात वर नाही. मग काय चाललं आहे? एका बाजूला शेतमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा असा बट्ट्याबोळ केला, आणि तिसऱ्या बाजूला भगवान श्रीरामाच्या या मंदिराचं राजकारण चाललं आहे. अक्षता वाटणे, कलश काढणे. मला माहिती आहे सगळे उद्योग, मी त्यांच्यामध्ये 40 वर्ष राहिलेलं आहे. मला साऱ्या क्लुप्त्या माहिती आहे. निवडणुका आल्या की विकास कामावर बोलता येणार नाही. मोदीजी असतील का अन्य मंत्री असतील, महाराष्ट्रातले असतील का, डेव्हलपमेंटवर बोलतायत का हो? मोदीजींनी सांगावं की हो आम्ही एवढे 17 कामं केले. तुम्ही नेहमी म्हणता मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है. हे काय नाही सांगितलं. महंगाई है, मोदी है तो मुमकिन है, महंगाई बढ़ने ही वाली है. का नाही सांगत? डेव्हलपमेंटवर बोलायला यांच्याकडे तोंड नाही आहे, आणि म्हणून इश्यू चेंज झाला पाहिजे. लोकांचं मन परिवर्तन दुसरीकडे झालं पाहिजे, म्हणून भगवान श्रीरामाच्या नावाचा वापर हे करतायत. भगवान श्रीराम का तुमचा एकटाच आहे का? आमच्या सर्वांचा, आमच्या श्रद्धेचं स्थान आहे. आमच्या मनामध्ये राम आहे, आमच्या रोमारोमामध्ये राम भिनलेला आहे. म्हणून रामाचं अशा स्वरूपाचं राजकारण करून मूळ इश्यूपासून वेळाचं. मगाशी परवा दिवशी कुणीतरी सांगितलं पुलवामासारखा हल्ला होण्याची तुम्ही शक्यता नाकारता येऊ नये. अरे हे करतील. सत्तेसाठी काही होऊ शकतं. या सगळ्या सावधगिरीमध्ये तुम्ही राहा, आणि यामधून लक्ष ठेवा की महाराष्ट्रामधलं सरकार हे सरकार नाही आहे. ह्याला सरकार म्हणतात. हे तिरंगे, एक बाजूला एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, तिसऱ्या बाजूला माननीय अजितदादा पवार. जे अजित पवार आयुष्यभर इकडे होते, त्यांना शिव्या घालत होते, आता त्यांच्या खुर्चीला जे फडणवीस सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करायचे, ते फडणवीस आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या माननीय अजितदादांच्या बरोबर खांद्याला खांदे लावून भेटत आहे. अरे तुमच्यासारखे निर्लज्ज कोणी नाही आहे. बेशरम आहात. सरकार तुम्ही आणलेलं नाही, तुम्ही जबरदस्तीनं छीन केली आहे. तुम्ही सरकार आमच्याकडे जबरदस्तीने घेतलंय. हे खोके सरकार आहे. खोके देऊन खरेदी केलेले आमदार आहेत हे बाजारामधले आमदार. ज्यावेळेस एक एक खोका घेऊन विकले गेले, उद्या आणखी 2 खोके देऊन विकले जाणार नाही याची गॅरंटी नाही आहे.
सत्तेच्या लालसीपायी ज्यावेळेस माननीय अजितदादा पवार त्या ठिकाणी जातात, निष्ठा सोडतात, श्रद्धा सोडतात. माझ्यासारखं तर काय, आम्ही तर आता नवीन आलो. अरे उभं आयुष्य काढलं ज्या अजितदादा पवारांना सारे पद मिळाले, सारेचे सारे आजपर्यंत जे जे हे राहिले प्रतिष्ठा मिळाली ते माननीय शरद पवारच्या आशीर्वादामुळे मिळाले. अरे तुम्ही लहान असताना बोट धरून ज्यांनी राजकारणामध्ये आणून तुम्हाला उच्च पदापर्यंत नेऊन सोडलं, त्या माणसाचे तुम्ही साथ सोडले, हे पाप कुठे फेडणार आहात? जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही आज असाल मुख्यमंत्री, पण तुमच्या मतांची टक्केवारी पाडली उभ्या महाराष्ट्रावर तर 4%च्या वर नाही. काय लागतात 4% आता तुमचे? तुम्ही मतांचं ॲनालिसिस जर पाहिलं माननीय अजितदादा पवारांचा 4 ते 5.5% पर्यंत, त्यातला एक विशिष्ट भागामध्ये त्यांचे 3% आहे आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये 1.5% आहे. आमच्याकडे जर पाहिलं तर अजितदादांचा नेता कोण, अजितदादांचे कार्यकर्ते कोण तर माहीत नाही. आहे का कोणी? तुमच्या मतदारसंघामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल मला माहीत नाही, पण खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये माननीय अजितदादांचा फॉलोअर्स आहेत आता हजारोच्या संख्येने. असं चित्र कुठेच दिसत नाही. जो आहे माननीय शरद पवार जिंदाबाद, जे आहे ते पवार साहेबांवर निष्ठा ठेवणार आहे, ते एकनाथ खडसेंवर निष्ठा ठेवणारे नाही आहे. ते तुमच्यावर किती निष्ठा ठेवतील मला माहिती नाही आहे, पण जो काही आज संच उभा आहे, जे काही मतदार उभे आहे, ते उभं आयुष्य ज्या माणसांनी शरद पवार म्हणून आव्हानं घालवलं, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, साऱ्या समाजासाठी उभं आयुष्य घातलं, त्या नावामुळे आज आपण उभे आहोत आणि ते नाव मोठं झालं पाहिजे. ही प्रतिष्ठा आहे. वेळ झाली आहे. तर मला असं एकच विनंती करायची आता तुम्हाला की निवडणुका समोर आहे, निघा. उद्यापासून फार कमी तास आपल्या हातामध्ये, कमी तास, दिवस नाही म्हणत मी, तासांमध्ये मोजा आता, तासांमध्ये, आणि फार कमी तास आपल्याकडे हातामध्ये आहे. अजून 6 वक्ते आहे आणि प्रत्येक वक्ता तर लांबत गेलं तर अवघडच काम आहे. मी पण इथं थांबवतो, पण मला एकच विनंती आहे, बाकीचे विषय तुम्हाला माहिती आहे, बूथ रचनेवर जा, संघटनेवर जा. संघटना करत असताना मतभेद विसरा आणि या संघटनेच्या माध्यमातून या निवडणूक एट एनी कॉस्ट, कोणत्याही स्थितीत ऐन प्रकारे या महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये आपलं सरकार आलंच पाहिजे. जर या ठिकाणी 10, 12, 15 खासदार आपले आले नाही, जे आपल्या हिशोबावर आलेले आहे, तर मग दिल्लीमधली प्रतिष्ठा आपल्याला घालवून टाकेल. दिल्लीची प्रतिष्ठा आपली ठेवायची असेल, महाराष्ट्रात सरकार आणायचं असेल तर मेहनत करण्याची गरज आहे, कष्ट करण्याची गरज आहे. चला उठूया, रान पेटवूया, हा सारेच्या सारे या मार्गाने जाऊया, एवढीच एक विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.